महात्मा गांधी चौकात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मोदी सरकार विरुद्ध तीव्र निदर्शनं। केंद्रातील मोदी सरकारचं बजेट म्हणजे अर्थसंकल्प काल 23 जुलै रोजी संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला। या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसलेत आणि ज्या राज्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिली त्या राज्यांना प्रामुख्याने बिहार आणि आंध्र प्रदेशला एकूण बजेटच्या 30% निधी देण्यात आलाय। मोदी सरकारनं महाराष्ट्रासोबत सुडाचं राजकारण केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं आज 24 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात पडत्या पावसात मोदी सरकारच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करून निदर्शनं केली। तर सर्वाधिक टॅक्स मोदी सरकारला महाराष्ट्रातून मिळतो, तरी महाराष्ट्राच्या वाट्याला अर्थसंकल्पात मुद्दाम काही देण्यात आलेलं नाही, त्याचा आम्ही निषेध करतो असं राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार यांनी म्हटलंय। कालच केंद्र सरकारचा अर्थसंकल्प प्रसिद्ध झालेला आहे। या अर्थसंकल्पात जर तुम्ही बघितलं असेल तर ज्या ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झालेला आहे अशा ठिकाणी या केंद्र सरकारनं त्या राज्याला डावललेलं आहे अर्थसंकल्पामध्ये। आणि त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात जे महाविकास आघाडीला महाराष्ट्रातल्या जनतेनं सहकार्य केलं, त्यांना साथ दिली आणि भाजपचा इथून सुपडा साफ केला, याचा राग मनात धरून या केंद्र सरकारनं नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे। मी आपल्याला ह्या प्रसंगी आपल्या माध्यमातून ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सांगू इच्छितो की अशा प्रकारचा तुम्ही जो अन्याय केलेला आहे ह्याचा रोष महाराष्ट्रातली जनता येणाऱ्या विधानसभेला दाखवून देईल आणि ह्याच्यापेक्षा सुपडा साफ भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही, तेवढं या प्रसंगी सांगतो। न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर।